झालं तेवढंच लय झालं. आता मला तुझ्या काय मदतीची गरज नाही. जाऊ दे मला. पण मी सॉरी म्हणते ना. अरे कशाला सॉरी? ए तुम्ही भांडत बसू नका. सांग की का आलं नाही ऋषी? आता तो काय मला विचारून त्याच्या घरी राहतो काय? तू मित्र आहे ना त्याचा, तुला माहित असेल ना. हे गणेश भाई आहे ना, हा गणेश भाई तुझ्यावर एक उपकार करेल, तुझ्यावर प्रेम करेल गणेश भाई. ओके पास ना. ये चिमण तोंडे, टारपाल तोंडे, कुठली एवढी एवढी तोंड तुझं असं चिचिन का नाही तुझं तोंड? ते गण्या चिमण नॉटी बॉय. म्हणजे तुम्ही कॉफी शॉप मध्ये गेलता हे असं इकडे मी गप बसले होते ना. काऊन का बसली होती मामा? लावली डोकं खाते. बोलायचं नाही. तुझं जी होईल ना तीच मी करणार आहे. अगं आम्हाला पण कळू दे ना, तू काय करणार तिथे गेल्यावरती. अगं होईल ती होईल तीच मी करणार आहे. आता चांगलं बीत झालं. नारळ बिरळ संपलं तुझा विषय खाल्ला. चला पटकन काम उरकून लगेच निघायचंय माघारी. काय जगदाळे सर कुठे जगदाळे? ऋषीच्या घरी. आयु साक्षी जगदाळे सर हिथं. आता आपलं तर बँडच वाजून. मी काय म्हणते चल माघार जाऊ घरी. श्वेता चल माघार. आपण उद्या बघू शकता. चल. नाही ग पण सर कशाला आले असते इकडं? अयो मुनी बघ सरांच्या त्यात पिशवीन टुपीन कपाळाला बंधन काय विषय मुनी. अयो सरांनी तर नाम बी वाढलाय, टोपी बी लावली. मला असं वाटतंय ऋषीचं लग्न जमवलंय काय ना, सुपारी बिपारी फोडली. संपला विषय आता श्वेता तुझा. खतम. संपला. बाय बाय टाटा चला घरी. नाही असलं काही बोलू नका. अगं तुला एवढं दिसा नाही वे. सरांनी बघ मला तर असं वाटायला लागले की ना तुझा आणि त्या ऋषीचा सगळा विषय जगदाळे सरांना कळालाय. म्हणूनच त्यांनी घरी येऊन कांड केले आणि सुपारी बी फोडून टाकली. आता काय राहिलंय? तुला म्हणत होतो ही पोरगं नाही चांगलं. तू ऐकलं का आमचं? हा ऋषा करतच मागं पळत होती. संपलं आता काय करायचं? मी काय म्हणते हिला जाऊ दे घरी, आपण जेवून मागायचं. मोनी जेवायला केला असेल की. सुपारीचा कार्यक्रम म्हणलं जेवायला सगळं केलं. अगे तुम्हाला काही कळतंय का नाही? मी तर टेन्शन मध्ये आले आणि तुम्हाला खायचं पडलंय होय. अगं तसं नाही, मैत्रिणी इतकं दुश्मन आहेत तुम्ही माझ्या. चला घरी जावा. सर इकडेच यायला लागलेत. अगं तोंडला ए मोने, साक्षी, श्वेता, अरे तिकडे काय करताय? इकडे चला इकडे या. भैया तब्येतीचा तर लय कुठा नाही. ढोली असल्यामुळं अंधारात आपण बी अडक. काय चाललंय हा? शाळा बुडवून संध्याकाळी घरी बसायचं सोडून इकडे कुठं रात्री अपरात्री फिरताय अंधार इंधारचं? सर हिला रातचं दिसत नाही म्हणून आम्ही तिला सोबत आलो. टेस्ट करताय का तिला रात तांदळपणा झालाय का काय ते? हा सर. वा 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 वा, काय छान प्रयोग करतेस हा. मूर्ख बेअक्कल, असं काय रात्री रस्त्यावर इकडे तिकडे फिरून टेस्ट करतात का? डॉक्टरांकडे घेऊन जायचं असतं. सर पण काय सांगू टिळा टोपी गमजा इकडं कुठं सर? अरे ते काय मटण खायला आलो होतो ना, दाबून मटण खाल्लं असे बोट्या हाडक सटकून. मटन सर? हो. कशाचं मटन सर? मटण कशाचं म्हणजे काय तुला एवढं माहित नाही मोने? बोकडाचं मटण. अहो सर मटन बोकडाच असतं तिथं मला बी माहितीये. पण सर कशा निमित्ताने नेमकं मटन होतं? मला एक सांग मोने, सगळं माझ्याकडूनच तू उकरून घेते. तू बिना आमंत्रणाची तर चालली नाही ना? कशाचं मटण असतं काय म्हणते? अहो सर काही पण कसं बोलता. ऋषी माझा क्लासमेट आहे, त्याने मला न सांगता थोडीच ना काय तर मटन खायला बोलवले सर मला. बोलवलंय ना? मग कशाचं मटण तुला कसं काय माहित नाही? विसरली का तू? नाही सर ते विसरला. हो नुसतंच म्हणला म्हणे तुला काय करायचं तू जेवायला ये. रिझन सांगितलंच नाही म्हणून म्हणलं तुम्हाला विचारावं. मला माहितीये तू विसरतेस. हा ढ
हो सर, अहो अभ्यासाचं लय लोड आहे सर मला, त्याच्यामुळे थोड्या फार गोष्टी अशा विसरत असतो माणूस. हो हो बरोबर बरोबर, अभ्यासाचा लय लोड ना, खूप खूप अभ्यास करते ना. अगं ए भवाने, तू वर्षातून 2 महिने शाळेत येते आणि मला पास करा मला पास करा म्हणून परत माझ्या मानगुटीवर बसते आणि अभ्यासाचा लोड म्हणते. आता तू थोडी इकडे लोडली ना, मी इकडे जाऊन लोडेल. नाही सर, तिकडे नाही लोडत मी. तिकडे नाही लोडत. पण सर काय भानगडे सर, तुम्ही लईच नटून नटून चालू. काय माहितीये का, आता तुला जरी माहित नसलं आणि तू विसरली तरी मी सांगतो तुला. ऋषीच्या पप्पानी का नाही लग्न जमत नव्हतं म्हणून मसोबाला बोकडाचा नवस बोलले होते. आता लग्न जमलं, नवस पूर्ण केला, खसकवलं बोकाड, दाबून खवडावलं, अख्ख्या गावाला आमंत्रण दिलं होतं. हा काय बघा, लग्न जमलंय, लग्न अख्ख्या गावाला आमंत्रण होत. हो टिळा का लावलाय हो सर? अरे काय म्हणजे काय, टोपी दिली मला त्यांनी, बागायतदार दिला, टिळा लावला, हे बघ ह्याच्यात नारळ सुद्धा दिला. अरे सुपारी फोडून आलो, सुपारी. बघा बघा बघा, सुपारी सुद्धा फुटली. म्हणे नवरी तर असली फटाकडी का नाही, हिरोईनच. हा ना सर, नशीबच फुटकय, काय करणार आता. नाही नाही, चांगलं नशीब आहे, चांगलं लग्न जमलं ना मस्त पैकी. बरं तुम्ही या प्रसाद घेऊन, आहे की नाही? काय सर, आता आम्ही प्रसाद घेऊनच जाणार आहे सर घरी. जावा जावा. तुम्ही या प्रसाद घेऊन, मी जाते घरी. ए का तुला रातांदळे एकटी जाशील का, धडकेल कुठेतरी जाऊन ही. जावा, हिच्या बरोबरच जा आणि ह्यांच्या बरोबरच मागे राहा. आणि गेला अभ्यास पण कर परत. हा सर, मी आता खूप अभ्यास करते, खूप अभ्यास करते, सगळ्या वर्गात ना पहिला नंबर माझा आहे सर. खालून. नाही हो सर. आणि साक्षी तुला सांगतो, हिच्या नादी लागू नको, जरा अभ्यासावर लक्ष दे. आणि जरा खात पीत जा. आता एक काम कर, पुढे सर, मटन आहे ना मऊ मऊ पीस खा, सुधरशील जरा. आणि मोने, तुला ना चावायचं कमी गिळायचं जास्त माहिती, त्याच्यामुळं लक्ष ठेव, कडक मटन आहे. बोकडाचे टंगडे बिंगडे त्याचे पण हाडकं ठेवलेत, ते जरा चावून फोडून खा, नाही तर गिळचे नरडत अडकन करशील परत. मग आमचे पप्पा सांगते, जिथं आपल्याला जेवणाचं आमंत्रण असतं तिथं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत उठायचं नसतं. कल्याण झालं म्हणजे बाकीच्या माणसाला मटणच मिळणार नाही. तू जायची म्हणल्यावर एक काम कर, अजून अर्धा तास थांब आणि मग जा, म्हणजे राहिलं सुला हडकं बिडकं फोडून खातो. सर भेटू मग उद्या. भेटू, जावा, भेटू मग उद्या. बाय बाय सर, चल गुड नाईट सर. गुड नाईट, बाय बाय. स्वतः तुला काय कळतं का नाही, आलोय तू तेवढा प्रसाद खाऊनच जाऊ आपण. बघ बघ, मी सांगत होते बघा, लगीन सुपारी अख्ख्या गावाला जेवण आणि ती बी बोकडाचं मटण ठेवलंय. मोनी एवढा खर्च मग हवे ते बाबा. संपलंय शेगा, झालं तो संपलं. विषय सोडून दे बाई, तुझं संपलंय. ए ग बसा तुम्ही, सगळं तुमच्यामुळेच झालंय. मोनी हे कसं झालंय माहितीये का, सॉंग आलं सजून आणि देवट गेलं इजून. तिथं तसंच झालंय बघ. ए थांबा, असं कसं त्याचं मी लग्न होऊ देईल? प्रेम माझ्या संग, लग्न दुसऱ्या संग. मी बघतेच तो कसं लग्न करतोय. ही मोनी हिला काय आता झपाटले बिपटले. जाऊ दे, गेली तर आपण ना पंगत कुठं बसली बघू. हो. लगेच निघाल शेपटासारखं माझ्या माग. ही गेली पुढं, काय कार्यक्रम वाढवून ठेवला तर चल आधी तिला बघू, चल लवकर. ही मोनी राहू दे की आधी पंक्ती बघ की कुठं पडल्यात. अगं लय भूक लागली. लुकडी पण लय बळ आहे तुझ्या. चल ग बाई, चल लवकर. ऋषी, ए ऋषी, बाहेर ये लवकर. तू इकडे कशाला आली? चल माणसाच्या होत्या तिकडं. काय चाललंय हे सगळं? अरे तू इथं कशाला आली या? पण हे सगळं चाललंय का, मला ते तरी सांग. काय चाललंय म्हणजे कार्यक्रम आहे या? कसला कार्यक्रम आहे? अरे ते लग्न जमलंय ना, त्याच्यामुळे कार्यक्रम ठेवलाय. तू लग्न कधी जमवलंस? अगं तुला कळतं बिळतं का नाही, डायरेक्ट घरी आली बाई. मला सांग आधी काय कार्यक्रम चाललाय. ती लग्न जमले म्हणून कार्यक्रम ठेवलाय. मला सांग ना. चल तू बाहेर आधी, तुला सांगतो. काय चाललंय तुझं? घरी कशाला आली या? काय चाललंय म्हणजे? तुझं काय चाललंय? लग्न आणि हे आणि ते सुपारीचा कार्यक्रम, हे कसलंय? अरे कसलं म्हणजे? चांगलंच आहे की, कधी नाही ते जमलंय. आनंद होई सोडून तू अशी तोंड पाडून बसली या. आनंद म्हणजे मला आनंद झाला पाहिजे का? मग काय? तुम्हाला सांगितलं का? अगं आता लग्नाचं तुला काय सांगायचं? तुला काय सांगायचं म्हणजे? मला नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं मग? अगं झालं आता, अचानक झालं, जमलं आणि सगळंच झालं. सुपारी असं काय नाही, मला सांगायचं का केलं असं तू? ते उद्या सांग ना, आता माझ्याकडे नाही time मला नाही. आताच ऐकायचंय.
अगं मग घरी पाहून आल्यात जेवत्यात. मला आताच ऐकायचं ना पण. तू काय डोक्या बिका पडली का? मला म्हणते का डोक्यात पडलं? हा ऋषी भाऊ कर का नाही? एक नंबर जेवण झालं. काय मस्त झाले, भाजी रस्ता तर लयच एक नंबर. इतकं भरपूर खाल्लं. पण तुम्ही कुठे गायब झालत? मला जरा पीस पाहिजे होती मोमो. तुम्ही गायबच झाला. मग कुणाला मागू काय? तरी मागितलं तुमच्या पप्पाला. पप्पाने दिले ना, मग हाडकाडकत दिले. पण अरे इतकं तर वाढून गेल तुला. मग की संपलं. पोट आहे का भितडे? बरं खाल्लं ना तू? हा चल की निघायचं का? ही काय करायली इथं? सगळं फुलं बिलं ते तो हा हिला हाकलून द्या अगोदर. ए काय करायला तू इथं? निघ इकडे का बस. तिला कशाला काय पण बोलतोय तू? मग काय यायला बोललेलं इथे? अरे तुम्ही काय करता इथे? तुला काय बोलले का मी? म्हणजे खाल्लं ना काय म्हणजे तुला खायचं होतं ना? खायचं होतं मी नंतर बस तू थांब तुला बघतो नंतर. तू तुझा निघा. संबंध नाही आम्हाला बोलायचं. उय, माझा संबंध नाही. हे बघ माझ्यासोबत बोलायचं बुक्की नाही, दाढ माझ्यासोबत करीन तुला. बोलायचं नाही. अरे गण्या घरची येते ना. जा तू जेवलाय ना तू. जा जा. असं काय म्हणताय जेवलाय तू? म्हणजे काय जेवण्यासाठी आलो होतो का अरे मी? गण्या माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून आलतो. आहे की प्रेम? मला काय मटण बेटन आवडत नाही असं काय. आहे पण आता काय खाऊन बसलाय मी काय हवा ए, तू मध्ये बोलू नको बरं, सांगून देतो तुला. तुला बोलले का अख्खं गाव जेवून गेले. गबस ऋषी भाऊ, तुम्ही हे चांगलं नाही केलं बरं. या पोरीसाठी तुम्ही मला हाकललं. ए तू चल निघ बरं, लवकर निघ. अरे गण्या नीट बोल की तू. तू जा. तू झालं ना जेवण? अयो मला तर अजून गप्प चवताय मला. अरे गण्या समजून गेला का? मीच जातो बाबा. या पोरी मग बापरे. ए हो बाजूला चल. नाही होणार जा. मी जातो. अरे गण्या मागून जा. हे तो म्हणतोय ना उद्या सांगतो म्हणून तू काय नाही नाही, मला आताच ऐकायचंय. उद्या सांगतो जा. उद्या नाही सांगितलं ना तर बघ मग. हा गण्या काय झालंय? ऋषी भाऊ काय का कालच एकदम भारीच मटण होतं, चांगलं एकदम. बाहेर झालतं ना? कोणत्या तऱ्हेने केलं? आता आपल्याच गावचा. तुला आवडलं ना? मग 3 प्लेटी खाल्ल्या चांगल्या. अरे बाप 3 प्लेट खाल्ले होय. मग लय खाल्लं. मग सुधारत कस काय नाही रे मग तू एवढं खातो तर? तू खाल्लं का नाही? हा मग मी तर लय वरपूर खाल्लं बघा. मग तू का असं आहे? गण्या दुसऱ्याचं खाल्ल्यावर सुधरतच नसतं. काय मग ऋषी भाऊ, तुम्ही माझं खाल्लेलं काढू नका बरं, सांगून ठेवतोय तुम्हाला. ए अरे गण्या चेष्टात काढलेला का? काय चष्ट काढलं? ए तू जाय रे, मोठे लेकरात काय रे तुझं काम? ऋषी भाऊ, तुम्ही काल पण माझा त्या पोरी समोर अपमान केलाय बरं. अन सगळं माझं मटणाचं खाल्लेलं काढलं. आणि कोण होती पोरगी? भटक भवानी कुठली? अरे गण्या काय एवढा अपमान झाला म्हणून? मटन बी आपलंच, पोरगी बी आपलीच. हा काय पोरगी आपलीच? आपली कोण नाही ती. काल जरा मला जास्तच अनुभव आलाय तिचा. अरे तुझी नसन मग माझी तर असन ना. म्हणजे ऋषी भाऊ हे बघा, मला त्या अजिबात आवडत नाही बघा. तुम्ही त्या पुरी पायी माझा अपमान केला, या गणेश भाईचा अपमान केला. अरे गण्या माझ्यासाठी एवढं करू शकत नाही का तू? अपमान झाला म्हणून काय झालं? अहो, तुम्ही असं का करताय माझ्यासाठी? माझी नेमकं काय चाललंय काय तुमचं? अरे गण्या ती तुझी वहिनी या. काय? आणि हे कधी झालं? अरे त्या दिवशीच तू आला नव्हता तवा. आता आपलीच आहे ती. ए आपली म्हणजे माझी. हा तेच काय, तुमची काय माझी काय एकच झापडीचा दिन. माझी म्हणजे तुझी वहिनी म्हणायचं. माझी वहिनी. हा मग ऋषी भाऊ, वहिनीला नीट सांगा की या गणेशबाईची काय छाप आहे तर. माहिती तिला काय छाप आहे ती. अहो काय माहिती, काल जरा जोरात तडका पडला. हे बघा ऋषी भाऊ, हा. आता मी काय वहिनीला बोलत नाही. कसे आता तुमची म्हणल्यावर वहिनी साहेब झाल्या त्या. काल कुणी बघितलं नाही की तरी जरा बरं झालं, नाही तर इथं तिचा फालुदा झाला असता. पण आता वहिनीला सांगून हा. ठेवा की या गणेशबाईची छाप वेगळीच आहे म्हणून. तुमच्यापेक्षा जरा जास्त वरच्या लेवलला आहे मी. बरं राईट सांगतो म्हणजे अजून एक वाज म्हणते तुला. बर सांगतो गाण्या मी. अरे तू काय मी काय, तू माझा पीए म्हणायचं. माहिला रे बाबा चला. बेंचवर जागा नाही भेटायची, पळ लवकर.
तरी चावलं. आईला आज माझ्या बोल कुणीच नाही तायला आलं. दाम द्या थगली दगवलंय तर आपण तगल्यात उत्यालय. आज दगदाले थाला निकाल सांगितलं होतं. आज येताना 10 वलती निबंध लिहून आणायचा. मग मी थगल्यात आधी आलोय. त्यांना कोणाला माहितच नाही. मी 10 जाऊन निबंध लिहितो. आईला तू इथे बघ. चला निबंध लिहायचंय. माझे ढाल 10 पासून आपल्याला फळे गण्या मिळतात. अरे निबंधाचं काय करायचं तुम्ही लिहा आणि तू माझं लिहून द्या मग. ए अरे इथं माझं झालं नाही. कुठे लिहाय सर हे बस इथे आपली शाळा आहे. बस झाड बी आहे सावली चांगली या. अयो निबंध लिहून लिहून अरे मला गण्या मला ताण लिहू लागला. दे. बॅग आता पेड चाललं नाही रे. आईने मला पाणी दिलं तर आता येताना. गण्या लिहिला का तू बी नाही तुम्ही लिहा. परत मार खाची गण्या आता हानी ना. आईला लक्षात आलं आपल्याला प्यायला पाणी लागतं. म्हणजे 10 आपण पाणी पण दाटलं पाहिजे की का. अरे अयो गण्या 10 पाणी दिलं अरे पाहिजे. आता पाऊस असतो काय मग काय उन्हाळ्यात काय पाऊस. अरे सगळं आभाळ नाही काहीच नाही. इथं पण पाणी पडलं. अरे वर पक्षी काय अरे पक्षी नाही वानर दिसायले. लई मोठं बुडे बाबा ह्याचं. अरे एवढा मोठा वानर असतो काय मग कुणी ती अरे रांडूकर दिसतोय अरे नाही अरे शेवट शांत अरे ह्याच्या आईला धर त्याला गण्या त्याला धर. तू काय करायला वर. आपल्या दगदाले थलाने नाही तर सांगितलं. आज तुम्ही दोघं बोलायलं. तुम्हाला त्यातलं काय माहित असणार. निबंध लिहितोय निबंध 10 वलती निबंध. तुझ्या बापान लिहिला होता का मायनी लिहिला होता असं निबंध. उतर खाली तू वरनं पाणी टाकतोय आमच्या अंगावर. हे धन्या तू बी लय तालवा करू नको. तुला मी दाता तू येवल इथं बसून लिहि माझ्या शेताली. वरनं तू ह्यानी वरनं काय टाकलं रे पाणी ओततोय. पाणी कसलं ओतलं तू कुठलं मध्ये मला काय माहित. मी पाणी पिणे ओतलं नाही लुती भाऊ. तुमच्या थला थांबतोय मी पाणी पिल. तू कुठनं पडलं मला काय माहिती. कुठनं पडलं म्हणजे गण्या ए गण्या माझ्या आगाला हात लावून त्याला हात त्याला लुती भाऊ खाली का उतरतो का. गण्या चढ ए धन्या मी तुला काय केलं नाही दिलता. तू गण्या हाण त्याला हाण. धन्या फांदी मुलील बघ मी. तू बी अरे गण्या जा मी बी नाही पडलं. एवढं. मी फांदी मोलील. धन्या मी फांदी मोलील. तुला बी हाण गण्या. धन्या आपण दोघं मित्र. चल झाली माझा बदून दी. तू हो खाली मी आलो. ऋषी भाऊ कॅच करा. ये थांबा. चल अलीकडे येतो. लुटी भाऊला मुळे लागलं काय गण्या तुम्ही चिटिंग केली राव. अरे चिटिंग कसली तुला बोकांड घ्यायचं ना म्हणलं मी पडायचं नाही होय. लुटी भाऊ नेहमी माझ्या बाजूने हात फाडला का नाही तुला. थांब चल तुला गॅस घेतो ये चल नको लुटी भाऊ मला येतं खाली. तुम्ही थांबा ये लवकर मग. तुम्ही आमच्या बी गेम पालताल नाही तर थांबा. खिडके कुठले अरे गण्या तुला कसं घ्यायचं हाडकं लागली असती मला तुझी. चागायचं तरी नाही येणार म्हणून अरे तू निम्यात आल्यावर मला भीती वाटली म्हणून मागे सरलो. असं माग थांबा मी खाली येतो. गण्या थांब रे. लवकर या थांब थांबा लवकर ये. मी येणार नाही म्हणून. लवकर आधी ये. थांबा लुटी भाऊ तुम्ही एक काम करा मला कॅचत घ्या. हा मला बी ये. चला गण्या तू इकडून ये मी इकडून. हा दोघं एवढा पोसायचा नाही. हा ये. आयो लुटी भाऊ दोघांनी हा, होती ये. विश्वास आहे ना लुटी भाऊ तुमच्या अरे
अयो, हाण, हाण, हाण. धर. ह्याला ह्याला अरे, काय टाकलं अंगावर आमच्या? काय टाकलं आमच्या मी आज तुमच्या दोघांच्या सोबत खेळत असतो. मी पाणी पितो, तुम्हाला काय माहित खाली काय पडलं? आयो काय पडलं नेमकं? मी पाणी पिलो, मला काय माहित आहे होती भाऊ. वास तर चांगला येतोय का नाही? काय मायला कसले घाणेर देत राव. अरे मी तसला वेगळा येत नाही. खरं तर नाही ना लागत. आई अरे काय बी म्हणतात काय? मी ती नाही म्हणलं. बर तू काय करत होता रे? उठ काय उजय का काय? खाद्य पिता दलताय मी लुती भाऊ. ए, तिकडे कुठं चालला रे? काय करत होतो? काय केलं? काय करत होता? आपले दगदले थलाने नाही होय सांगितलं 10 लाव निबंधल्या. मी निबंधलेत बसलो होतो. म्हणजे तू झाडावर जाऊन निबंध लिहित होता. हे बघा ऋषी भाऊ, कोणता दिवा आहे तुझ्या मायला घटवरम पाद. अरे ही ते चलतं का नाही काय? काम करतं का नाही? मग ते पाय चालतात म्हणून तो वल दिल तू. अरे झाडावर निबंध लिहायचं म्हणजे तसं जाऊन नसतं लिहायचं निबंध. येड तेव्हा मी सांगतो तुला, झाडावर निबंध लिहायचं म्हणजे झाड आहे का नाही त्याच्यावर पेन घ्यायचा आणि असं लिहायचं निबंध. अरे गाण्या, आ. मी म्हणलं तू तरी शाना हसन, तू तर निवळ म्हटतय. नाही वया काय इमान बनवा दिल्या त्या काय घालत्यांनी खोट बोलतोय. कथा लिहितात वहीतच लिहितात का नाही निबंध. हा ही हुशार आहे बघ. दहालाव जायचं वहीतले बद्दल लिहायचा त्याला म्हणतात दहालाव निबंध असे. हा तुला जर उद्या सांगितलं इत्तीव निबंध लिहा, इत्तीव बतायचं निबंध लिहायचा त्याला म्हणतात इत्तीव निबंध. टिपलीव निबंध लिहायचं असलं तर टिपलीव बतायचं निबंध लिहायचं त्याला म्हणायचं टिपलीव निबंध. आणि गुवर निबंध लिहायचा असेल तर तांदातला बतायचं निबंध लिहायचा त्याला म्हणायचं गुवर निबंध. धन्य तू तसलं बोलत जाऊ नको लुती भाऊ थांगा बरं काय का बुकीत दुमली करून टाकेन मी. दुमली काय करतो तू माई. अरे बिंडोकांनो, झाडावर निबंध म्हणजे झाडाचं महत्व सांगणारा निबंध. म्हणजे झाडाचं महत्व काय असा निबंध लिहायचा आहे. तू काय लिहिलं? मी म्हणलं दालाचं महत्व. दाल आपल्याला खात घ्यायला मदत करते. दाल आपल्याला फले देते. दाल आपल्याला सरपंच हा सरपंच देते. दालाला पाणी देणे हे महत्वाचे असते. धाले दगवा धाले दगवा नाही धाले लावा धाले दगवा. हा नमस्ते असं लिहिलंय मी. चांगले तू लिहिलेला निबंध मला दी म्हणजे मी सरांना दाखवतो. त्याला वल्गात तू लिहिलेलं ह्याच्या नको नादी लागू, तू बी मार खायची ह्याच्या नादानी. मी घ्या नाही आता निबंध मी तुझाच निबंध घ्या नाही. चल पुढे. ही सॅक धर तुझी. अरे गण्या, त्या कालच्या गोंधळात श्वेता लय नाराज झाली बघ. मग अरे मग काय, मग काहीतरी आयडिया करायला लागन. काय आला कशाला? लुती भाऊ ती अजून बालक आहे, तुम्ही त्याच्याकडे नका लक्ष देऊ. मी काय सांगतोय, तुम्ही तिला एक चांगलं बघून आता गिफ्ट द्या म्हणजे ती तुमच्यावर खुश होईल. गण्या म्हणजे ती रुसली का तुमच्यावर? हा, तुला कळतच नाही लुटली का कळतं कर. अरे गण्या शांत बसा केला का? गण्या ऐक, की म्हणतोय ती बरोबर आहे. हा तिला गिफ्ट देऊ आणि तिला खुश करू आपण. हा आपण गिफ्ट काय द्यायचं लुती भाऊ? आपण कळ नका, ते बिल तुमच्या संग, फक्त तुम्ही दावा. हा मी जातो. हा अरे पण गिफ्ट काय देऊ? आयला गिफ्ट काय द्यायचं? भाव गिफ्ट काय द्यायचं? म्हणजे नको करू, मला आयडिया सुचती ना. मला बी आयल्यात सुटते म्हणून मी लावून घालतोय. तू डोक्याला डोकं देऊ नको तू माझ्या. चल माझा रस्ता गण्या कळतोय तीन. गण्या नुसतंच फिरू नको, त्या डोक्याला ताण दे काहीतरी. लुटी भाऊ माझी एक आयडिया आली आता. ए बस बाबा, तुझ्या डोक्यात काय येत नसतं. लुटी भाऊ आपण काय करू, तिला तंपात गिफ्ट देऊ. काय? कंपात. हा कंपात. अरे त्याचा काय फायदा आहे? आलं कंपात गिफ्ट दिलं मध्ये बघा. आता होतं कोण तिला आता आता माझ्याकडे बोताने उगलायचं नाही. कशाने? बोताने
बोटानी बोटानी आता उगलायचं नाही मग ते आता तोंड लावणार. तुम्ही दिलेल्या तंपताला तुम्ही कंपात दिलं ताय तुमचं हृदय दिलं ताई एकच तुमच्या हृदयाला असं आता घेतल्यावानी होईल की. अरे रत्ताळ्या त्या कंपासाला तोंड लावून काय फायदा का. आलं लुती भाऊनी गिफ्ट दिलेलं कंपात आहे ती काय थाद तुझं वय लुती भाऊनी गिफ्ट दिलं मग तपला गाल दिला गद दिलाय ती आता पप्पी दिल ना तुमच्या कंपात ती. अरे पण कंपासाला केली काय मला केल्यासारखी का. मग काय आपलं गिफ्ट त्याला काय पण बरं हे बोल ठीक आहे. ए धन्या तुझ्या काय डोक्यात असली तर आयडिया थांब मग. गण्या तू सांग. हा आयडिया लुती भाऊ आपण काय करू माहिती का केला ती एक फनी गिफ्ट देऊन टाकू. कशाची? केला ती फनी 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 कशाला आलं खायला का धन्या तुझ्या डोक्यात येत नाही काय. मी एकाला सांगाय गेलं की मग हे का त्याला ते का त्याला तुला डोक्यात आलं तर येते का. केलं ती फणी खाल्ल्यावर ती दालदूल होईल लुती भाऊ तब्येत होईल पैलवान होईल अजून काय पाहिजे लुती भाऊ. अरे रेड्या तुझ्यासारखी नाही करायची तिला. ऋषी भाऊ आणि केळ कोण देतं गिफ्ट. खायला त्याला काय काय अरे गण्या डोक्यात आयडिया आली ती मध्ये बोललं वाचकलं तुझी आयडिया गेली ना. काय आलं ते आठव की. लुती भाऊ त्याच्या डोक्यात काय नाही मी त्याला विचार करतो कुठे मला शांत विचार करू द्या. मी तुम्हाला थकले आयडिया देतो. हवा माझं प्रेम खल थकते ऋषी भाऊ आयडिया माझ्या मामाची मुलगी मला पण आयला बी म्हणते त्याचं काय खलंय तवा ह्याला आणि पोरगी. मग हवा मी लव गुलवलं ते भाऊ. गण्या आपला जगून उपयोग नाही. दावगी राहायचं ना आपल्याला. अहो तुम्ही काय ऐकताय त्याच्या मामाच्या पोरीचं लग्न झाले ते मामाची पोरगी लय मोठी त्याच्या त्या पोरीला 4 लेकर एवढं लाड करते हिचा आणि त्याला वाटते की पटली त्याला. ए धन्या कत का आता ना आमचं प्रेम आहे ते मला लालानी म्हणते की आय लव्ह यू तंतनू मी पण म्हणतो तिला आय लव्ह यू तो म्हणजे असं करतो आम्ही दोघं. हो कसं करता आमचं चालतं. तिथे गेलो आम्ही घरात गेलो का नाही दोघं की मामा मामी घरात असली की ते बी निघून जातात आमच्या दोघांना. ती काहीतरी म्हणतात ना पेट देतात पेट देतात का पेटून घेणं स्वतःला तू. ए दाण्या त्यातलं ताईबी म्हणत जाऊन हा लुती भाऊ माझ्या डोक्यात आली मी तिला पहिल्यांदा कॅक बली गिफ्ट दिली तुम्ही बी कॅक बलीत गिफ्ट द्या. हा गण्या औरजी भाऊ मी तर हीच आयडिया सांगायला होतो ना पण हे परत मध्ये वचकलं होतं आणि परत ती आयडिया गेली होती माझ्या डोक्यातून. आता दे मी सांगितली आता बरं असू दे. त्यांनी काय सांगितलं आणि तू काय सांगितलं एकच झालं. हा कॅडबरी कॅडबरी दे बापू. कॅडबरी तिला कॅडबरी द्या. आपल्याला काय काय पाहिजे चिवडा मुरकुल फरसाण मुरमुरे अजून काय पाहिजे तुला. चिवला फलताना गुलाबजाम आणि केला ती फणी तिच्यासाठी नाही मला खाऊ वाटली होती म्हणून म्हणलं केला ती फणी चॉकलेट कोल्ड्रिंक अजून बिस्किट हा तुतला ना सगळं चॉकलेट कोल्ड्रिंक आणि सगळं आणा फ्रुटी. मी असं करतो 7-12 घेऊन येतो आणि जमीन निघतून तुम्हाला काय खायचं ते खा. मला चालतंय बघा. अरे गण्या तू माझ्या साईडनी का कुणा साईडनी काय आणणार नाही. ऐक आपण कॅडबरी तिला देऊ खरं पण तिला भेटायचं कुठं. हा भेटायचं कसं रे शांत ऋती भाऊ गली राहता का तिच्या भेट. ए अरे कशी काय पण आयडिया देते. काय पण कसं बोलतोस नको. गण्या कसं भेटायचं तिला सांग ना. ए तूच जाऊन आण जा तिला. मी कुठं आणू कुठेतरी आणा तर तुझ्या डोक्याने बघा आणि आम्हाला सांग. हा ठीक आहे मी तिला जाऊन घेऊन येतो. ठीक आहे चला हा आपण कॅडबरी आणि मला काहीतरी खायचं असलं खाऊ. तुला बी किळा घालतो एक. त्याने तर बोलवायला सांगितलंय कसं काय म्हणून मला तर लई लाज वाटते. मोनिटर बघते माझ्याकडे डोक्यात काय नाही.
काय रे किती वेळ झाले फसफस करतोय नागासारखं नुसतं तुझा मुर्दा बसवला तुझा तर आज थांब रे तू तुझा मुर्दा बसवला तुझा काय लावलंय रे हा अगं मोने तू तीनदा माझ्या मध्ये 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 येत जाऊ नको लका माझं दुसरं कोणा करता येईल काम असतं तू तीनदा तुझं नाक मध्ये खुपाती मग त्यात माझी काय चूक नाही गं? तू माझ्याकडे बघून हसत कशाला होता मग हा परत म्हणताय काय म्हणजे मी दुसरं कोणाला तरी कोण होत होतो तू का त्याला माझ्याकडे बघत होती तू का त्याला बघत होती म्हणजे तू कशाला मला फुसफुस करत होता मग मी तुला नव्हतंच कळत तू माझ्याकडे बघितली मग हातनं कोणाला पण बघ आता नवीन माणसू आपल्या गावात आला त्याच्याकडे बघितलं आपण त्याकडे बघितलं त्याने आपल्याकडे आपण हाततोच की तू का त्याला माझ्याकडे बघितलं मग तू कुणाला बोलत होता कोणाला का बोला ना कुणाला का बोलत तू माझ्याकडेच बघून हसत होता मी नव्हतो त्याच्याकडे बघितलं का मग तू कुणाला सांगत होता मी कुणाला का सांगणार तू मध्ये येत जाऊ नको मोने मग तू- तू इतकी झाली एकदम तू मला तू मला जोडी म्हणतोय जा सांग तुझ्या आईला जाऊन ये घेऊन जा मोने तू नादी लाग नको बघ का मी तुला उचलं ना आपण दाब तू मग मी पण काय नाही खाऊन पिऊन नाही मोठे झाले अरे पहिलं आमच्या घरची हा तुला तू उचलून फुगा करीन तुझा तू गलती पहिलवान आहे मी गावातला पहिलवान आहे खाता पिता घालतोय मला बी नीट बोलायला येते का तोतल्या डोले ए तोतल्या डोले तोतल्या गावात डोले मोने लागली उली लागली आमच्या लुटी बाऊला घेऊन येतात तू तुझ्या मोनीच्या नादी लागतोय कोणा डोंगरेच्या तू काय बघती अभ्यास कर तू अभ्यास कर आणि पेपरच्या टायमिंगला मला दाखवायचा मला नादी लागते अगं मी कितीतरी लग्न मोडल्यात आ म्हणजे जोडल्यात अजिबात tension नाही. सोड माझा हात तू माझ्यासोबत अजिबात बोलू नकोस अगं का तू मला काहीच गोष्टी सांगितल्या नाही मला बाहेरून सगळं कळालंय काय कळालंय तुला तू माझ्यापासून काय लपवलेस अगं काहीच लपवलं नाही तुझ्या पप्पानी तर मटन बिटन बनवलं होतं सगळ्या गावाला बोलवलं पण मला एका शब्दाने तरी सांगितलंस का तू अगं ते अचानक ठरलं परत देहात नाही गेलं तुला बोलवायचं तुला बोलवणारच होतो कधी लग्न झाल्यावर सांगणार होतं का मला अगं अचानक सगळं ठरलं मग सुपारी फुटली बोकाड कापलं आणि आता लग्न बी होईल अरे तुला काय लाज बीज वाटते का नाही तेच तेच बोलतोय सुपारी फुटली लग्न ठरलं आता लग्न बी होईल मला एका शब्दाने विचारलंस का तू एवढे दिवस काय खेळ चालला होता काय अगं खेळच चालला असं समज इतकं पळत होतो पण कुठं लिंकच लागत नव्हती आता कशी तरी लागली या आनंदाचा दिवस आहे तू उगं तोंड पाडून बसली ठीक आहे कर मग तिकडं तू माझ्यासोबत अजिबात बोलायचं नाही इथून पुढं अरे पण लग्न जमलंय तुझं काय तू का अशी करती चालू द्या लग्न सुपारी होत झाली लग्न आता हाय तुमचं चालू द्या लग्न बिग्न तिकडं तुला सांगितलंय ना आता इथून पुढे माझ्यासोबत बोलायचं पण माझं नाव पण घ्यायचं नाही अगं काय झालं एवढं सोड माझा हात तिला काय झालंय आता अर्चे काय तुझ्याकडे ताम आहे काय काम आहे लती बाबा. काय करते आरचे काय नाही ती फळ बघत होती झाडाला फळ होय आहे का हाय की पण लय वर आहे का तुला खायचंय काय
मला ते नाही, माझं एक काम आहे तुझ्याकडे. काय काम आहे सांग की. करशील का तू काम? करशील ना? मग ऋषी भाऊनी सांगितलं आणि मी नाही केलं मग म्हणून तुम्हाला म्हणलं ऐ, काम फक्त आलतीच करू ती सांगू दे की काय काम आहे. करणार ना पण? हा ऐक, माझं श्वेताकडे काम आहे, तिला बोलून आणते का? काय काम आहे तिच्याकडं? हाय एक जरा तिला सांगायचं. तू मला सांग की मग मी सांगते तिला. ए आलते लुतीबाऊनी सांगितलंय ना, देवलत सांगितलंय तेवढं करायचं. ऐ तू ग बस. लुतीबाऊ ऐक माझ्यासाठी बोलून आणते तिला. ती कशाला, मी आहे की इथं. अगं तू आहे की, तू तर चांगलीच आहे, पण तिला बोलून आणखी चांगली म्हणजे चांगली, आरची चांगली आपल्यासाठी. चांगली नाही होय मी. चांगली. मग ऋषी भाऊ तू या आपल्या इकडं, त्या 2 कुत्र्यांना जाऊ दे. ए दन्या चल आपलं हितनं थोडे थांबलो तर आपल्याला बी लिंबूनी बोल लागती. ए जा. ए ढोले चिखलाचा गोळा आहे तू काय ए बोमला, ए बुटक्या तू गप. भोपळ्यान सापळ्या आहेत नुसती. तू कुणाला काय म्हणते? तुला त्या टेबल काय एका बघते तुझे दमले कर बरं. ए तुला ना असं रात्री झाडावर उलट टांगून दे ना. मी टांगल तुला. मला टांगते काय? गणेश बाई म्हणते आपल्याला गणेश बाई. चल ऋषी भाऊ तू तिकडं. नकोय. गणेश भाई म्हणतात नुसता सापळा आहे. ए डबले ए कुणाला काय बोलते? तू बी आलता ना माझ्याकडे. तुला तर लय सापळ्यात उतरलंय. कार लय बोलत होता ना तू मगाशी. आ लय बोलत होता ना. एवढं मारत असतील काय? लाकूड तुटलं ते पार. मग का मला चिडीला घालवलं? मी काय या म्हणलेलं काय तिकडं? अय्यो हे डबर तू लगेच दिसतो रा. हलची बिनकालनी मारती मला. बिनकामी मारती मला. माझी काय चूक होती? तुला डबले काले झाले सगळं गाणं म्हणलं होतं. मी नाही तू म्हणला होता ना. हान आरती हान काय करतोय का? हान आरती हान तुला काय म्हणले का? मी आरतीला सांगते ना. ए तुला मारते का गावाला मारते? मला काय माहिती? म्हणजे मोना तुला काय माहित नाही? त्यो आलतीला डबली म्हणला होता, तुला डबली नाही म्हणला. तू कशाला मध्ये मध्ये तुला कोण विचारतंय रे? हा? मग झाले तू कशाला मध्ये मध्ये कलती? हो हो कोण तुला पण म्हणला. ए डोंगरे मोना डोंगरे कुठली? गण्या का डान्या चल साईडला तू. ए तगरावणी तोंडाची काय डबले शेळीवणी तोंड वाचून आली. ओय, मला काय म्हणायचं नाही कळलं ना? आलचे तुला काय यायला लागलं काय? नाही माहितीये का? बक्की डबले तू माझ्या नादा लागू नको ना. आमच्या सगळ्या पोरांच्या बी नादा लाग. तुम्ही नादी नाही लागायचं तुला सांगते. आम्हाला काय कमी समजलं काय पोरी ना? पुरी सगळे सारखे खाऊ का भदारा झाले. शांत बसायचं. संत्या. आमच्या गाण्याला अजिबात हात लावायचं रे. काय करशील रे? ए गणेश बाय म्हणजे जाशील वर. दन्या तुला खतला बले सांगितलंय, खताला मला जाऊ नको. एक दिवशी पांडवल करून जातील नकोन. आलते तसला हात नको. ए हात करायचं नाही तसला. मग तू काय आम्हाला कमी थांबली काय घालते? कमीच आहे. मध्ये मेदी दन्या कमी म्हणली तुला. मला मग तुला तितके गाण्याला ती तर अगोदर बसण्यात आहे. मी कमी आता एवढी जाड जाड झाली. तू दाखव बरं आमचा पैलवान बघितलाय ना. पहिलवान. त्याला बसल्या उठता येते का पहिलं? बक्की मग आता उठली की आमच्याकडे तुम्हाला माहितीये का? थगले काय आम्हाला कमी थमडला काय? आम्ही कोणाला कमी नाही. भाऊ तू फक्त पुलं थांबा. तू फक्त पुलं थांब. हवा घालव ह्यानी घालव. अशी हवा घालव. अंगाला हात लावत नाही आमच्या. काय नाही पोरींना कमी कशाला म्हणतात? तुमच्यापेक्षा आम्ही उलट सगळ्यात पुढे. हा. आम्ही पेपर मध्ये सुद्धा आमचं पहिला नंबर निघतात. नाही नाही माझ्या डोक्यात एक आली आली. त्याला पोलांना थगली माग त्याला. हागा पुलीनो ए काय पण काय बोलतोय? आलं. नरड्या. पुलीनो हागा हागा. छी. ए बोबडे नीट बोलायची का आधी?
आला का मी तेच सांगतोय हागा. अगं अर्जी धर गं ह्याला हाण. अरे ते बघा म्हणते. किती वादूल झालं तुम्हाला तेच सांगतोय हागा पुलीनो तुम्ही हागतच नाही. काय तोतल्या मुद्द्याचं बोल काय पैसे लावायची बोल. बघितलं का नाही पोलानं कथा एका मिनिटात माग सरले होते का नाही सगळे. बस इथं. काय झालंय ग तुला? बोला नाही काय नाही निस्तीच फुगली या. काय बोलायचंय, तुझं लग्न जमलंय ना? माझं लग्न कोण म्हणलं तुला? सांगायचं काय आहे तवा, अख्ख्या गावात दौंडी पेटली की. तुझ्या पप्पाने तर काल रात्री जेवण बी घातलंय सगळ्यांना मटणाचं. तुला आहे ना तुला अक्कल कमी अक्कल. तुला माहिती आहे का कोणाचं लग्न जमलंय? सुपारीचा कार्यक्रम झाला, लग्नाची तयारी चालू झाली. हा पण कुणाच्या लग्नाची तयारी माहिती का तुला? कुणाचं? अगं बाई माझं नाही, माझ्या भावाचं लग्न जमलंय आणि ते पप्पांनी नवस बोललेला त्याच्यामुळे बोकड कापलेलं. खरंच नाही तुझं लग्न जमलं? अरे नाही जमलं. खरंच नाही जमलं तुझं लग्न? नाही जमलंय माझं लग्न कोणासोबत? तुझ्यासोबत. आता मी हकतो. आलेला का कुठं सांगू आता मी हकतो. ए घालर रे शंतनू, काय पण कसं बोलतोय रे? अरे मला म्हणायचंय आता मी हकतो. तुझ्या घरी जाऊन हाक बाबा जा लवकर जा तुझ्या घरी चल लव घरी लाव. मध्ये नको घाण करू जा मग बाबा काय? तू. जा. ए पोव्या काय? हाक केला का? त्याचं कसं म्हणणं माहितीये का? काय? ती आता मी बघतो असं म्हणायचं त्याला. ए तेवढा शब्द सोडून बोल की मग पुढचं. आम्ही तीच सांगतोय तुम्हाला मी हाकतो. आपण हदाल लुपायचे फाईन लावू. कशावर लावायची पै? कसली पै? अरे काय बघायच्या पासून गोंधळ ऐकतोय मी. काय चाललंय? हागा की चल मोना मारती. अहो चल हागा. अरे मी नीट बोल ना, काय म्हणतोय तू? अहो चल हागा. भरलाय काय नीट सांग ना. सांग की बघा सर आम्हाला पण बघा धरणं असंच म्हणतोय. अरे काय मूर्खपणा लावलाय तू. जरा नीट बोल ना, काय बोलायचं ते. थल आता नीट सांगतो. हा. थल तुम्ही आलात. हागा थल. अहो थल नीट हागा. अरे काय बोलतोय पुन्हा तेच घाणेरडापणा. अहो थल हागा. काय म्हणायचंय तुला? अहो सर त्याला बघा म्हणायचंय. हे काय नवीन आहे का आपल्यासाठी? अरे मी म्हटलं कमीत कमी आता तरी तुझ्या जिभेला वळण लागला असेल, पण तुझी ती जीभ तिकडेच सरकते. मूर्ख किती कुत्रा. वादूल झालं तर तुम्हाला तेच सांगतोय. हागा थल तुम्ही हागतच नाही. ओ,
बघा सर म्हणतोय ना तू मी बघतो तुझ्याकडे हा? बघू असा हा बोल पुढे काय म्हणायचंय काय चाललंय इथं नुसतं भांडण कसं? ही पोरं ना आमच्यासोबत भांडतात तू तोतल्या शांत बस नाही तर डोक्यात ए मोने तू ग बस मला माहितीये तू चंडिका रणमैदानी मारती तू भरपूर काय काय बाद झालं तुझं ऐकून घेतलं मी ह्याला बोलू दे बोलतोय ना हा तू कुठे माझ्या बोलतो काय म्हणतोस आमटे आणि मुलींची पैन लावायची इथल कशामुळे सर हे आम्हाला कमी समजतात. तुम्हाला कमी समजते आता तुमची संख्या कमीच आहे ना तसं त्यांची जास्त आहे मग काय तसं नाही सर ताकदीने कमी समजतात. अरे मग ताकदीने पण तुम्ही कमीच असणार ना अरे हे गेंडे बघितले ना कसली एक एक सर आम्ही पण कमी नाही हो सर आमच्याकडे आर्ची मोनी सर ह्यांच्याकडे एकच एवढा भोपळा आहे. त्याला बी चाला येत नाही सर सगळ्यात झालं मी इकडे ये, इकडे ये. एकटाच बाद झाला हा? मला इथं मार खायला सगळ्यात मागे जाऊन बसलाय हा, झालं ना एका ठोक्यात आडवा झाला मला माल खायला लावलाय स्थळ इथं मला मोनीने दोघीने लय मारलं तर तुला पोरासारखं मला पण मुळमुळ रडायला लावतोय कशामुळे गोंधळ चालला होता एवढा कुठे गेली काळी हा काळी ए, मूर्खा काळी म्हणतो काय तुझा काय लय उजेड पडलाय जाऊन द्या चल सगळ्यात जाऊन द्या चल आमची कसली का होईना पण पैन लावा चल हा बरं तुमची पैज लावायची ना मुलांना वाटतंय मुलं भारी हाय मुलींना वाटतंय मुली नक्की परत एकदा विचार करा त्याच्याकडे बघून आमच्याकडे बघा आमच्याकडे सर कसं आहे बघा इकडे मोनी अशी एकदम मस्त इकडे आर्ची तुम्ही कमी नाही. सर हा ना तुम्ही भारी वाटतंय तुम्ही भारी वाटतंय पैज लावायची सिंपल पैज आपली कबड्डी सर दुसरं काय भेटत नाही का हो तुम्हाला नाही. उठलं सुटलं कबड्डी सकाळ दुपार संध्याकाळ तेच आहे अरे गाण्या कबड्डी कसा आपला फेमस अख्ख्या महाराष्ट्राने आपली कबड्डी बघितली त्यात तुझी फेमस कबड्डी बघितली तू असला कबड्डीतला पट्टीचा प्लेअर दाखव ना जरा आता आर्ची मुनी ह्यांना जरा पकडून दाखवशील ना लय हाल होते तू कबड्डी त्या लय हाल होतेत ना मला लय भारीत म्हणलं ना तुम्ही आता ताकद आहे म्हणलं ना तुम्हाला लय. दाखवून द्या हाय की नाही? हिप, हिप. हाय फालतल फाल आमच्या दण्याची एक दोन हल मोलत्याल पण आम्ही कबड्डी दिकणार मंदी दिकणार बघू बघू कोण जिंकते कबड्डी चला लगेच लावा चला चला लगेच चल बारक्या जा चेअरअप करा बालक्या 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 थायलंड थायलंड बघ बघ आरचे अरे धरला आरचीने आऊट अरे गोली आऊट झालाय उठायची आहे ना पिदाडिया अरे नुसतं खायला कारण धरणीला भार आहे पोरींकडनं हरला बाहेर इकडे इकडे माग चल मोने तुझा ती नको ती नख आम्ही बारकी लावला होता की मग आम्ही बी मोनी बारकीच लावली हित आहे फटी मधली जा दरा आहे सगळ्यांनी तांदळेपणा कन्या धरायचंय इथं तिचा प्रश्न आहे अरे कुठं बघत होता ती येऊन तुला मारून पण गेली आवथल मी सांगत होतो लुती भाऊला त्याची वापलत होतो आम्ही कसली असली त्या तिची अरे तू इकडे असं बम करून उभा राहिलाय तुझ्या बम चिक वरती बम मारून गेली किती चल खांद्यावर मारलं खादं मारलं नाही बाहेर तू तर कुठलं काम चिटिंग केली तू इकडे बघत बसला चिटिंग केली चला कोण जात इकडं जातो गाण्या 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 तिकडे काय गटूड आहे का जा ना जा नाही आरचीला घाबरला काय नाही हो मोनीला घाबरला त्याला कोण घाबरत तेव्हा मी नाही घाबरत नाही घाबरत नाही घाबरत बरं तू जा मग आता चल जाऊ का जा 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 गाण्या जात होतो की जा तू गाण्या जात होता कबड्डी 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 सोडा 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 उपकार करा त्याच्यावर दया करा जमलं ना लय हिरो बनत होता ना अरे मुलींकडनं हरला कॅबॅडी कॅबॅडी तुला सांगत होतो का नाही अर्च
चलिये ऋषीभाऊला आउट करून ये ऋषीभाऊला हा ए धर घ्या आता बुजगावण्या लुतीभाव त्याला लुतीभाव मी तिथ घ्या आरचे नको त्याला तुम्ही त्याला धर मुतीत घ्या मुतीत कशात अरे मुतीत अरे मुतीत मुठीत वय मुतीत घ्या लुतीभाव मुतीत घ्या घ्या मन मुतीत घ्या मुठीत घ्या हा मुतीत घ्या माझी इज्जत तुझ्या हातात आहे. आरचे नको. आयो अयो 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 अरे गाणं वर अयो आरचे अरे धावा गेला का अयो अयो अरे काय ऋषी भाऊ फुगडी खेळत गेलाय पुरीच्या पुढे फुगडी अशी वडती म्हणलं काय जाईन मी. मग तू धरायचं ना वडून आवडतंय का सर? निघा हृदय बंद पडलं माझं. तुम्हाला अक्कल नाही दिला धरायची सांगायला लागलं लगेच. जातो का तू मी जातो जा तू तरी एखादा पॉइंट घेऊन ये एखादा आउट करून घेऊन ये मोठ्याने कबड्डी म्हण कबड्डी 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 अरे काय बन्या आपण काय दिवं लावल्यात त्याच्याकडनं अपेक्षा ठेवतोय. मला पप्या बोलपूर कॉम्पिटंट आहे तुम्ही गप्पा लुती भाऊ आणि तुमच्याच्याने काय नाही झालं तर मी सगळं करीन तुम्ही टेन्शन ना घेऊ मी अजून आहे बघू थांब कबड्डी कबड्डी कसला कॉन्फिडन्स आहे तुझा? होतात ते लुती भाऊ खेळात हलदीत होतात ते गाण्याबाई थगलं थांबलून घेईन बघा रेस बघा अरे पण तुला पकडलं चला जावा तुम्ही ह्यातला इथे आला का गड्या तो आउट झाला काय तो आउट झाला नव्हता ना हा? हो ना भीती वाटते हो ना घाबरला 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 चल साक्षे ये जा साक्षी आउटच करून घ्या. ती वय चिलाट कस थुकतो का हा? साक्षे चल ये लवकर ये आणि ह्याला असा ढकलून दे लांब मला काय आली कबड्डी 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 कबड्डी, 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 कबड्डी 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 आता बेली चल बघा बेली का नाही बेली ए, मूर्खा, ती त्या फटीच्या आतमध्ये तू अख्खा ग्राउंड सोडून बाहेर आला हा? जातो काय त्या कंपाऊंडच्या पलीकडे जातो सर ग्राउंड तिकडे कुणी आखलं बरं इकडे आखायचं आणि लांब लचक इकडे आकायचं लांब मग? लचक. एक काम कर ना तू त्या कंपाऊंडच्या पलीकडे जा नीट, नीट, बरं, चाल नीट. सर अरे हरला मुली जिंकले काय गप्पा काय गप्पा? बाहेर गेलाय बाहेर आणि ती कंपाऊंड वलदून पलीकडे गेला आता गलीत गेला आता जास्त कमी मग काय अरे पण ती माझी चुकी नव्हती ना तिने टचच नाही केलं मला मग मी आउटच नाही झालो अरे ग्राउंडच्या बाहेर पडले तो आवता फुटतो ना घरी जात होता का घरी तुम्ही काय दिवे लावले रे मला सांगायला लागला हा काय दिवे लावले काय दलकते नव्हतं का नाही तर आलती सुद्धा आत दुंबलून टाकली असती मी आरती आरतीने तुझ्या एक फुक मारली असती तर तुझं काय नाही नाही झालं असतं ना. आलती मला एकटं गावल्यावर कधीच नलत नाही मला माहिती हरलं का नाही हा? हरले लय तुम्हाला गर्व होता ना की आम्ही मुलींना हरू शकत नाही आता हजार रुपये पैन काढला होता ना तू तिथं लय हजार रुपये रुपये ए, उद्या घेऊन यायचं होय हो. थल थल पाहिजे ना त्या शंतनूकडनं घ्या त्याच्या दोघांना आता फटको डायरेक्ट